अमरावती में खासदार नवनीत राणा और आमदार रवि राणा जन प्रतिनिधित्व में अग्रसर है। अनेक प्रकार की निधि शासन दरबार के प्रगति के लिए वे लाए हैं, जिसकी जानकारी देने दिनांक 31 जुलाई को राजापेट में श्रमिक पत्रकार भवन में एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया, जिसमें विविध संगठनों द्वारा लाई गई निधि की जानकारी दी गई। समाचार संकलन अशोक भाई जोशी। रुपये आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या शुभ पर्वावर विविध वस्त्या आणि भागांमध्ये होणाऱ्या या निधीच्या माध्यमातून त्या भागामध्ये सामाजिक बदलाची परिवर्तनाची दिशा आणि दशा ठरवावी या निमित्तानं या निधीचं विवरण आणि वितरण होणार आहे। त्या संदर्भातली विविध कामं हे या 15 कोटी रुपयाच्या माध्यमातून टाकलेली आहेत। त्याच्या निमित्तानं व त्या संदर्भात होणाऱ्या कामाच्या दृष्टीने आजची पत्रकार परिषद आयोजित आहे। आजच्या या पत्रकार परिषदेला आमचे सन्माननीय नेते श्री गणेशदासजी गायकवाड तथा आमचे नेते देवानंदजी वानखडे, सुधाकरजी खडसे, गजाननभाऊ शिंदे आणि प्रवीणभाऊ मुकळे यांची उपस्थिती आहे। तर मी आदरणीय गणेशदासजी गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या पत्रकार परिषदेला संबोधित करावे। आज अण्णाभाऊ साठे जयंतीच्या पूर्वसंध्येला आम्ही पत्रकार परिषद घेऊन तयारी करू इच्छितो की साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची उद्याला 1 ऑगस्टला जयंती आहे आणि जयंतीच्या शुभपर्वावर माननीय खासदार नवनीत राणा व माननीय आमदार रविभाऊ राणा यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्थानिक विकास निधी कार्यक्रमाअंतर्गत 2022-23 या विकास आराखड्यामध्ये 15 कोटी रुपयांची कामे मंजूर केलेली आहेत। त्यामध्ये अमरावती महानगरपालिका क्षेत्रामधील प्रभाग क्रमांक 17 मधील गांधीआश्रम या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचे प्रवेशद्वार, सभामंडप सौंदर्यीकरण करणे, पथदिवे लावणे, रस्ता बांधकाम करणे यासाठी 2 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। आम्ही यामुळे सर्व हर्षित झालेले आहोत। त्याचप्रमाणे मनपा क्षेत्रातील चौरेनगर या विभागामध्ये अण्णाभाऊ साठे वस्तीच्या खुल्या जागेवर प्रवेशद्वार, सभामंडप सौंदर्यीकरण करणे व रस्ता बांधकाम करणे या ठिकाणी 1 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। मनपा क्षेत्रांतर्गत जुनी वस्ती बडनेरा अण्णाभाऊ साठे नगर येथील सभामंडप प्रवेशद्वार या ठिकाणी सुद्धा 50 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे माता खिडकी अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोरील खुल्या जागेवर प्रवेशद्वार, सभामंडप सौंदर्यीकरण करणे, रस्ता बांधकाम करणे 50 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत। मनपा क्षेत्रातील वडाळी या ठिकाणी अण्णाभाऊ साठे परिसराचा सौंदर्यीकरण करणे, प्रवेशद्वार देणे अशा प्रकारचे कामं 50 लाखाची त्या ठिकाणी सुद्धा सुरू होणार आहे। तसेच दसरा मैदान येथे अण्णाभाऊ साठे पुतळा परिसराच्या जागेचे सौंदर्यीकरण करणे, प्रवेशद्वार उभारणे असे अनेक कामे या ठिकाणी घेण्यात आलेली आहेत। म्हणून आम्ही आजपर्यंतही मातंग समाजाच्या वस्त्यांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नव्हता, परंतु या दोन्ही महोदयांनी आमचे आदरणीय नवनीत राणा आणि रविभाऊ राणा यांच्या प्रयत्नाने आम्ही सतत त्यांच्या पाठीशी राहून आम्ही त्यांना सांगितलं की आपण दलित वस्ती म्हणजे एकेकडेच आपण नेहमी वस्तीचा विकास करत असतो, परंतु मागासवर्गीयामध्ये मातंग समाज उपेक्षित राहिलेला आहे, याकडे दुर्लक्ष आहे। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण करतो, ते करायलाच पाहिजे। पण त्याचबरोबर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मातंग समाजामध्ये ज्या बहु वस्त्यांमध्ये अण्णाभाऊ साठेंचे पुतळे आहेत त्याचं सौंदर्यीकरण झालं नाही, ते झालं पाहिजे म्हणून आम्ही सतत पाठपुरावा मंचावर सर्व मंडळी करत असतो। त्याचा परिपाक म्हणून यांनी 2 कोटी रुपये अशा प्रकारचे 15 कोटी रुपये त्यांनी मंजूर करून आहेत। आतापर्यंतही स्वातंत्र्य मिळाल्यापासून मातंग समाज वस्तीमध्ये अशा प्रकारचा विकास झालेला नाही। ज्या निधीच्या संदर्भाने या ठिकाणी शासनाकडून आणलेला निधी जो ज्या वस्त्यामध्ये आहे त्या वस्तीतल्या एक प्रतिनिधी म्हणून त्यांचे आभार मानण्याकरता या ठिकाणी आलो होता। कारण अनेक वस्त्यापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना एक उजाळा देण्याचं काम ज्यांनी केलं, खरं तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, याकरता आम्ही या ठिकाणी आलो।